नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 100 रुपयांची कपात केलेली आहे। लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना भाजपा सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे हा निर्णय राजकीय दृष्टीने प्रेरित असल्याचा आरोप हा विरोधकांनी केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही या निर्णयावरती टीका करताना निवडणुकीच्या तोंडावरच हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलंय। त्यांच्या टीकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ज्यांच्या शेतीच्या 10 एकरातून 113 कोटी रुपयांचं उत्पादन निघतं त्यांनी 100 रुपयांची माता भगिनींना दिली जाणारी भेट निवडणूक जुमलाच वाटणार आहे। डोक्यात सतत राजकारण असल्यानं सुप्रियाताईंना काळ वेळेचं भान राहत नाही। जुमला हा शब्द मोठ्यानं म्हणायचा आणि पिताश्री मंत्री असलेल्या काँग्रेस सरकारची गरिबांची महिलांची पिळवणूक करणारी कृत्य ही नजरेआड करायची, अशी टीका बावनकुळे यांनी केली। ते पुढे म्हणाले, अहो सुप्रियाताई, कशाला सिलेंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या बोंबा मारता? तुमचे राजकीय शिक्षक तुम्हाला सोयीचंच शिकवतात। पंतप्रधान मोदी डोळ्यांसमोर निवडणुका ठेवत नाहीत। तो धंदा तुम्हाला पोटापाण्याला लावणाऱ्या मनमोहन सिंग नेतृत्वातील UPA सरकारचा होता। मोदी सरकारचं धोरण मातृवंदन आहे। तुम्हाला आठवत नाही म्हणून सांगतो, गेल्या वर्षीच्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मोदीजींनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला होता। भारतातील 75 लाख महिलांना मोफत गॅस सिलेंडरचं वाटप करण्यात आलं आणि इतकंच नाही तर सर्वसामान्य गॅस ग्राहकाच्या सिलेंडरवरती 200 रुपयांची कपात देखील केली होती आणि उज्ज्वला गॅस योजनेतील माता भगिनींना सिलेंडरवरती 400 रुपयांची सवलत देण्यात आली होती। जरा आठवा। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याप्रमाणेच भाजपा महाराष्ट्राच्या X अकाउंटवरूनही सुप्रिया सुळे यांच्यावरती निशाणा साधण्यात आलाय। एकरभर शेतीमध्ये करोडो रुपयांचं तथाकथित वांगी पिकवणाऱ्या सुप्रिया सुळे यांना सामान्य महिलांच्या भावना कशा समजणार? 100 रुपयांचं महत्त्व तुम्हाला नाही समजणार सुप्रियाताई, असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवलेली आहे सुप्रिया सुळेंची। तर मग आता हेही जाणून घेऊयात की सुप्रिया सुळे नक्की म्हणाल्या काय होत्या। पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती। मोदी सरकार मागच्या 5 वर्षांपासून सत्तेत आहे, मग सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यासाठी आजचाच मुहूर्त का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। अवघ्या काही दिवसांवरती आता लोकसभा निवडणुका आल्या आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा एक जुमला आहे। हा एक राजकीय निर्णय असून त्यात महिलांना दिलासा देण्याचा कोणताही उद्देश दिसत नाही। आमच्या काळामध्ये गॅस सिलेंडर 430 रुपयांना मिळत होता। महिलांवरील आर्थिक भार कमी करायचा असेल तर गॅस सिलेंडरचे दर तुम्ही अर्ध्यावरती आणायला हवेत, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरती आणि भाजपा सरकारवरती निशाणा साधला होता। यावर तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।